नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पौर्णिमा ही डिलिव्हरी बॉयची वाट पाहत असते. ती म्हणते की कुठे राहिला हा माणूस. खरं तर आकाशने सांगितलं होतं की त्याचं गिफ्ट डिस्पॅच झालंय म्हणून. मग अजून कुठपर्यंत आलंय हे गिफ्ट काय माहिती. तेवढ्यातच पौर्णिमा पुन्हा वळते तर तिला समोर तो डिलिव्हरी बॉय दिसतो. ती म्हणते की 1 मिनिट, हे आकाश महाजनचं पार्सल आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर. मॅडम तुम्ही कोण. तेव्हा मग ती म्हणते की 1 मिनिट, मला जरा तुमच्याशी काम आहे, प्लीज जरा बाजूला येता का. तेव्हा तो म्हणतो की मॅडम मला समजलं नाही काय झालं आहे. तेव्हा मग पौर्णिमा ही स्वतःच्या पदरात लपवलेले पैशांच्या नोटा असतात त्या काढते आणि त्याला हा खुणावून दाखवत असते आणि म्हणते की आता समजलं ना, आता तुमच्या कामाची गोष्ट आहे, या जरा बाजूला. असं म्हणून आता ती त्याला बाजूला यायला सांगते आणि तो डिलिव्हरी बॉय देखील पौर्णिमाबरोबर मागच्या बाजूला जातो आणि म्हणतो की बोला मॅडम, आता काय काम आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ, हे घे पैसे आणि हे पैसे तुला ज्या कामासाठी देते ते काम मी आत्ता सांगते. काय, याच्यामध्ये आकाश महाजनचं पार्सल आहे बरोबर ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो मॅडम, त्याचंच पार्सल आहे आणि यामध्ये ना खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे, तुला त्याच्या जागी हे दुसरं गिफ्ट एक्सचेंज करायचं आहे. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मॅडम हे काय आहे. तेव्हा ती म्हणते की तुला दिसतंय ना काय आहे, राख आहे ही राख. तेव्हा मग तो घाबरतो आणि म्हणतो की नाही मॅडम, मी असं नाही करू शकत. अहो मला कामावरून काढून टाकतील आणि आजच्या या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी असं मी काहीही चूक करू शकत नाही, पाप लागेल मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये फार चांगलं पार्सल आहे. अहो याच्यामध्ये पुतळा आहे, एक स्टॅच्यू, जो की अमेरिकेवरून मागवलेला आहे. त्यामुळे तो मी असा एक्सचेंज करू शकत नाही. मला कामावरून काढून टाकतील किंवा माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं घडू शकतं, म्हणून मी ही रिस्क घेऊ शकत नाही. मला नोकरीही नाही मिळणार. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की तू कशाला काळजी करतोस, मी आहे ना. तुला या कामाचे हवे तर मी जास्त पैसे देईन आणि हो, तुझ्या नोकरीचं म्हणशील तर तुझी नोकरी गेली की मी तुला दुसरी नोकरी लावेन, काळजी करू नकोस, मी तुला दुसरी नोकरी नक्कीच देईन. म्हणूनच आता हे काम तू करायला तयार हो. त्यावेळेला मग तो म्हणतो की मॅडम नक्की ना, नक्की ना, मला तुम्ही दुसरी नोकरी लावाल, कारण ही नोकरी माझ्या हातातून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो मी लावेन नक्की तुला नोकरी, परंतु तुला आता हे काम करायचं आहे. या स्टॅच्यूच्या जागी तुला आता याच्यामध्ये राख घालायची, समजलं. आता मागच्या बाजूला सगळं हे कर आणि मग त्यानंतरच हे पार्सल आकाश महाजनकडे दे. आता असं म्हणून तो माणूस ती पिशवी घेतो आणि मागच्या बाजूला तिथेच बसतो. तर इकडे पौर्णिमाचं त्या माणसाने ऐकलेलं असतं म्हणून ती खूपच खुश झालेली असते आणि म्हणते की आता बघू आकाश आणि भूमी, तुमचा व्हॅलेंटाईन्स डे कसा साजरा होतोय तो आनंदाने, असं म्हणून ती खूप आता चिडत असते. त्यानंतर आता इथे भूमी ही तिच्या रूममध्येच बसलेली असते आणि रागिनीचेच सारखी सारखी विचार हे भूमीच्या डोक्यांमध्ये पिंगा घालत असतात आणि रागिनी म्हणत असते ते तिला आठवतं की आकाश, मला आता त्या रागिनीच्या खोलीमध्ये जायचं नाही आणि मी जर तिथे गेले तर ती माझ्या डोक्यामध्ये सतत भिनत राहील आणि म्हणूनच त्या रागिनीची छाया देखील मला माझ्यावर नको, म्हणून मी इथेच रघुच्या खोलीमध्ये राहणार, असं तिने सांगितलेलं असतं. त्यानंतर मुद्दामच जेव्हा मनू आणि भूमी हे प्लॅन करतात रागिनीचा असली चेहरा बघण्यासाठी, त्याच वेळेला रागिनी त्याच्यात यशस्वी झालेली असते. रागिनी ही भूमीला पाडण्यापासून वाचवते आणि म्हणते की अगं काय करतेस तू, हे तुला कळतंय का. तेव्हा भूमी या सगळ्या विचारांनी अस्वस्थ होत असते. मग भूमी ही ती खीर बनवत असताना त्यामध्ये काही दुसरंच घालते का, असं भूमीला समज झाला असताना तिच्या हातामध्ये केशराच्या काड्या असतात आणि ते केशरच भूमीसाठी ती खिरीमध्ये टाकत असते, कारण थंडीच्या दिवसामध्ये ते पौष्टिक असेल आणि भूमीसाठी ते अगदी चांगलं असेल, म्हणूनच ती ते सगळं करत होती. आणि इथे देखील आता भूमीला काहीच मिळालेलं नसतं, कारण यातही रागिनीने काहीच दोष दाखवलेला नसतो. मग भूमीने तिची माफी मागितलेली असते. त्यानंतर मग आता आकाश हा पेपर्सवर, म्हणजेच रागिनीचं नाव प्रोजेक्ट आणि अकाउंटमधून काढून टाकण्यासाठी भूमीनेच त्याला सांगितलेलं असतं आणि या सगळ्या पेपर्सवर तू सह्या कर आकाश, आपलं कर्तव्य बजाव, असं देखील रागिनीने त्याला समजवलेलं असतं. आता ह्या सगळ्या एक एक करून रागिनीविषयीच्या चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी या भूमीला आठवत असतात आणि ती म्हणत असते की नेमकं काय चाललंय, आत्या जे काही वागतायत ते खरं आहे की नेमकं काय. तितक्यातच आता भूमीचा फोन वाजतो. भूमी पटापट फोन उचलण्यासाठी म्हणून जाते आणि बघते तर तिला प्रशांतचा कॉल आलेला असतो. ती खुश होते आणि फोन उचलून म्हणते की प्रशांत, अरे कित्येक दिवसापासून तुझ्या फोनची वाट बघत होती, फायनली आज तुझा कॉल आला आहे. मला सांग तू कसा आहेस, सगळं ठीक तर आहे ना.
तेव्हा मग तो म्हणतो की हो ताई, मी अगदी व्यवस्थित आहे, सगळं काही नीट आहे. आजच मी सकाळी वर्कशॉपहून आलो, सगळं काही व्यवस्थित झालं आहे, माझं सगळं काम नीट झालं आहे. परंतु आल्यावर एक मला दुःखाची बातमी कळली, ते म्हणजे खूप वाईट घडलं आहे. सध्या घरामध्ये तुमचं जे काही वातावरण आहे ना, ते खूप खराब आहे. अभिजित भाऊजी गेले, हे मला खरंच खूप आवडलेलं नाही आहे. हे काय होऊन बसलं आहे मला खरंच कळत नाही आहे. त्याच्यामुळे घरात पौर्णिमाची अवस्था ही खूप खराब झाली आहे, हे मला कळलं आहे बाबांकडून. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की हो, अरे अभिजित, गेल्या काही दिवसानंतर घरातलं वातावरण हे खूपच विचित्र झालेलं आहे. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की मला बाबांनी हे देखील सांगितलं की या सगळ्यामधून रागिनी आत्या अगदी सुधारलेल्या आहेत. त्या या सगळ्यातून अगदी बाहेर पडल्यात असं सांगितलं. आणि हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं की त्या देखील आता या सगळ्यामुळे सुधारल्यात. तेव्हा मग भूमी तिला म्हणत असते की ठीक आहे, पण मला असं वाटत नाही आहे रे की आत्या सुधारल्या असतील, कारण काही झालं तरीही मला थोडा संशय येतोच रे. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, अगं तू आता संशय का घेतेस, आपल्याला दिसतंय ना समोरासमोर. अगं अभिजित भाऊजी गेल्याचं म्हणजे स्वतःचा मुलगा गमावल्याचं दुःख त्यांना खूप झालं असेल, आणि त्या दुःखातूनच कदाचित त्या सुधारल्या असतील. एवढा मोठा धक्का बसल्यामुळे त्या स्वतःचं काहीतरी मतपरिवर्तन केलं असेल किंवा त्या सुधारल्याच असतील असं मला वाटतंय. मग आपण त्या गोष्टीचा का जास्त विचार करायचा. ताई, मला तरी वाटतंय की तू आता या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, कारण त्या सुधारल्यात ना. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही प्रशांत, अरे मला या गोष्टीवर ना विश्वासच ठेवता येणार नाही आहे. कारण काय ना, प्रत्येक वेळेला काहीही झालं तरीही त्यांनी या कुटुंबाला इतके मोठे मोठे धक्के दिलेत ना, की आता त्यातून सावरणं मला कठीण जाणार आहे. त्यामुळे जर समजा मी आंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा त्यांनी काही जाऊन माझ्या घरावर काही करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र मला काही जमणार नाही बाबा, आणि मला हे काही झेपणारही नाही आता. म्हणून मला त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे खूप कठीण जाणार आहे. भले त्यांनी मुलगा गमावलेला असेल, परंतु त्यांच्या मागची सगळी वागणे पाहता, मागच्या सगळे काही गोष्टींची पडताळणी करता, मला तरी असं वाटत नाही आहे की एखादी व्यक्ती रातोरात कशी बदलू शकते. मला तरी आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जाते. मग आता हे झाल्यानंतर तो म्हणतो की ताई, मग तू काय प्रत्येक वेळेला त्यांची परीक्षाच घेत राहणार आहेस का, त्यांच्याबद्दल कधीही तू शुअर होणार नाहीस का. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो, काहीही झालं तरीही मला रागिनी आत्यांबद्दल अशी काही खात्री देता येणार नाही. आणि हो, प्रत्येक पावलावर प्रत्येक वेळी त्यांना सिद्ध करावं लागणारच आहे. प्रत्येक वेळेला त्यांना परीक्षाही द्यावीच लागणार आहे. कारण काही झालं तरीही आत्तापर्यंत त्यांनी खूप गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे ते माझ्या डोक्यातून अजिबात जाऊ शकत नाहीत. त्या गोष्टींसाठी मला अजिबात माझं मन परवानगी देत नाही आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासाठी माझं मन धजावतं आहे. त्यामुळे मी आता या गोष्टी कधीही करू शकणार नाही. त्यांना प्रत्येक वेळेला मला अशा प्रकारे पारखून घ्यावंच लागणार आहे. काही झालं तरी त्यांच्यावर सहजासहजी मी असा विश्वास ठेवू शकत नाही. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यानंतर प्रशांत म्हणतो की ताई, ठीक आहे तुझं, परंतु तू पण त्या गोष्टींचा इतका विचार करत बसू नकोस. कारण जर जास्त ताणशील तर तितकाच त्रास तुला होईल. त्यामुळे तू त्या गोष्टींकडे अगदी जास्त त्रासदायक नजरेने बघू नकोस. तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, काही झालं तरीही मला इतक्या सहजासहजी या गोष्टींवर विश्वास ठेवता येणार नाही. तितक्यात मनू येते आणि मनू आवाज देते की ताई, काय झालं. तेव्हा मनू तिच्याकडे येऊन तिला विचारते की ताई, तू आता मला सांगत होतीस, म्हणजे आता बोलत होतीस की तुला ह्याच्या सगळ्यावर विश्वास ठेवायला नाही जमणार किंवा तुला हे सगळं कठीण जातं आहे. म्हणजे तू कोणाबद्दल बोलत होतीस, आईंबद्दलच बोलत होतीस का कोणाशी. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, ॲक्च्युली मनू, मला प्रशांतचा खूप दिवसानंतर कॉल आला होता. तेव्हा मग ती म्हणते की काय झालं, बोल ना. तेव्हा मनू म्हणते की अगं ताई, सगळेजण चहासाठी तुझी वाट बघतायत. तेव्हा ती म्हणते की हो, येतेच मी, चल. तेव्हा प्रशांत म्हणतो की ताई, ठीक आहे, तू जा, एक काम कर आणि मनूला सांग की तिच्याशी मी रात्री फोन करेन आणि खूप गप्पा मारणार आहे मी तिच्यासोबत. तेव्हा मग भूमी ही मानसीला सांगते की प्रशांत तुला रात्री कॉल करणार आहे खूप गप्पा मारण्यासाठी. तेव्हा मग मनू म्हणते की हो हो, लवकर कॉल कर, मी वाट बघते. त्यानंतर मग आता प्रशांत हा फोन ठेवून देतो आणि भूमी म्हणते की ठीक आहे, चल, चालेल, तू पण तुझी काळजी घे, असं म्हणून ती आता फोन ठेवते. आणि मनू म्हणते की चल ताई, आपण जाऊया खाली. दोघीजणीही आता खाली जातात. त्यानंतर आता सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असताना रागिनी ही सगळ्यांसाठी चहा देत असते. तेव्हा ती देत असताना अगदी नोकरासारखी सगळं करत असते आणि तिचा चेहराही अगदी आता निस्तेज असतो. तेव्हा मग आकाश म्हणत असतो की अगं आत्या, हे सगळं करण्याची तुला काय गरज आहे, हे सगळं कशासाठी करतेस तू, तुला मी सांगितलं ना तू बस. अगं घरात बाकीचे आहेत ते करतील का, तुला असं काम करण्यासाठी सततची गरज नाही आहे. आणि
तेव्हा मग रागिनी म्हणते की हे बघ आकाश, मला हे सगळं काम करू दे. तसंही मी तुला सांगितलंय की या घरामध्ये मी नोकर बनून राहणार आणि या एकाच अटीवर मी इथे काम करते, त्यामुळे तू काही बोलू नकोस. आता आकाश म्हणतो की तुम्ही तरी कोणी सांगा, राजा काका, आजी, प्लीज तुम्ही तरी कोणीतरी सांगा ना. तेव्हा मग आजी म्हणते की कोणाचंही न ऐकणं ही तिची जुनी सवय आहे, म्हणून आत्ताही हे न ऐकलंय तर ठीक आहे ना. त्याचबरोबर राजा काका म्हणतो की अरे आकाश, ती आपल्या घर म्हणून हे ते काम केलं तर काहीच होणार नाही आहे, आणि ती आपलं घर म्हणून आता इथे राहते ना, मग तिने इथे जर काम केलं तर काय प्रॉब्लेम आहे. आणि जरा तुझी, भूमीची, बाकीच्यांची सेवा केली तर तिची पापं जरा तरी धुतली जातील, म्हणून करू देत ना तिला जे काही काम करायचं आहे ते, असं आता राजा काका हा मुद्दामच म्हणतो. आता मनू आणि भूमी दोघीजणीही खाली येतात आणि खाली आल्यानंतर तिथे आता एक पार्सल आलेलं असतं आणि तो आवाज देतो की आकाश महाजन म्हणून. आता आकाश म्हणतो की येस मी येतोय. आणि नंतर पार्सल आल्यावर आकाश आता तिकडे जातो. सगळेजण अगदी वेगळ्याच विचारांमध्ये असतात की हे सगळं काय आहे, म्हणजेच हे पार्सल कुठलं आहे असा विचार सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलेला असतो. भूमी देखील त्या पार्सलकडेच बघत असते. आकाश म्हणतो की 1 मिनिट मी येतो, आणि आकाश ते पार्सल रिसीव करतो. आणि रिसीव केल्यानंतर आकाश ते पार्सल हा खोलीमध्ये घेऊन चाललेला असतो. आणि ते पार्सल तो घेऊन जात असताना काही करून पौर्णिमाला ते सगळ्यांसमोर ओपन करायला लावायचं असतं. पौर्णिमा म्हणते की अरे वा, म्हणजे तुम्ही काय आज भूमीसाठी व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट मागवलं आहे वाटतं, असं म्हणून ती आता मुद्दामच तो विषय खोल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग भूमी गप्प असते. तेव्हा आकाश ते घेऊन चाललेला असताना तो म्हणतो की हो मी मागवलं आहे. मग ती म्हणते पार्सल जर तुम्ही इथेच दाखवलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे इतकं सगळ्यांसमोर ते पार्सल तुम्ही देऊ शकत नाही आहे, आणि बरं आहे इतकं सगळं होऊनही व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो आहे. तेव्हा मग राजा काका म्हणतो की हो पौर्णिमा, अगं तुला या सगळ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय ते त्यांचं नवरा बायको काही क्षण एन्जॉय करत असतील तर त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे, तू कशाला उगच. आणि आकाश ते इथे दाखवत नाही आहे कारण तुझ्या मनाचा तो विचार करतोय म्हणून. तेव्हा पौर्णिमा म्हणते की माझ्या मनाचा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे. मी तर म्हणते बाबा की तिने इथे सगळ्यांसमोर पार्सल उघडलं तर काय प्रॉब्लेम आहे, आणि शिवाय काय ना, मी माझं मन घट्ट केलेलं आहे, त्यामुळे मला या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही आहे. जर यांनी ठरवलंच असेल तर या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या आहेत तर मग मला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, आणि मग माझ्या मनाचा कोणीतरी कशाला विचार करू शकतो. त्यामुळे हे पार्सल जरी इथे उघडलं ना तरी मला काही वाटणार नाही, माझी काही हरकतच नाही आहे, तर त्याच्यामध्ये इतकं काय आहे, असं पौर्णिमा आता बोलून दाखवत असते. त्याच वेळेला मग आता आकाश हा नाईलाज असतो, गप्प उभा असतो, कारण फक्त आणि फक्त पौर्णिमाचा विचार करून आकाश ते पार्सल सगळ्यांसमोर भूमीला देत नसतो आणि भूमीला सगळ्यांसमोर तो प्रेम व्यक्त करून दाखवत नसतो. परंतु हे सगळं आता रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा काय चाललं आहे काय तुझं, अगं तुला कळतंय की नाही, अगं काहीतरी गोष्टी असतात ना नवरा बायकोच्या पर्सनल, त्यात तुला काय करायचं आहे, त्यामुळे तू आता या गोष्टीमध्ये बोलू नकोस, गप्प बस, तो देईल तिला खोलीमध्ये ते गिफ्ट, असं बोलून आता रागिनी ही पौर्णिमाला गप्प करते. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी नाही, असं काही नाही आहे, म्हणजे सगळ्यांपासून लपवण्यासारखी गिफ्ट असे काही नाही. खरं तर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि यावर्षीचा हा दिवस खूपच वेगळा आहे, आणि म्हणूनच भूमीचा तो दिवस मला स्पेशल करायचा होता. त्यासाठी मी भूमीला आज हे गिफ्ट आणलं होतं देण्यासाठी, तिच्यासाठी हे सरप्राईज आहे, असं आकाश म्हणत असतो. त्यावेळेला आता आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी सरप्राईज फॉर यू, असं म्हणून आता भूमीला तो ते गिफ्ट देतो, आणि भूमी देखील थँक्यू असं म्हणून ते गिफ्ट घेते. आणि मग आता भूमी ते गिफ्ट तिथेच ठेवते. त्याच वेळेला आता सगळेजण भूमी आणि आकाशकडे बघतच राहतात. मग आता मनू म्हणते की ताई, अगं तुम्ही दोघं काय एकमेकांकडे बघतच राहणार आहात का, ताई लवकर सगळ्यांसमोर गिफ्ट ओपन कर ना आणि दाखव ना की काय ते, आम्हाला पण बघू दे ना की आकाश भाऊजींनी तुला किती सुंदर आणि किती छान गिफ्ट आणलं ते. त्यावेळेला मग आता भूमी ही गप्प बसत असते, आणि त्यातच आता इथे मुद्दामच आजी चिडवते की आहे ना रे आकाश बाबा तसं गिफ्ट की ती उघडू शकते सगळ्यांसमोर. तेव्हा मग आता मानसी म्हणते की हो नक्कीच, नाही तर ताई माझी बिचारी, असं म्हणून आता सगळेजण हसायला लागतात. आता आजी म्हणत असते की बरं ठीक आहे. आकाश म्हणतो की काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे राजा काका म्हणतो की आकाश अरे नक्की उघडू शकते ना, असं म्हणून सगळेजण आता मुद्दामच आकाशची फिरकी घेत असतात. आणि आकाश म्हणत असतो की काय अरे राजा काका तू पण, आणि मग सगळेजण हसत असतात. घरातलं वातावरण थोडंसं निवडलेलं असतं, म्हणून आता भूमीला आकाश म्हणतो की भूमी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उघडते तो गिफ्ट सगळ्यांसमोर, काहीच इश्यू नाही. असं म्हटल्यावर आता भूमी खुश होते आणि ते गिफ्ट ओपन करत असते. आणि ते ओपन करत असताना इथे आता पौर्णिमा त्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असते आणि मनात म्हणते की उघड, लवकर उघड ते गिफ्ट, म्हणजे तुला कळेल की तुझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे ते.
आकाश म्हणतो की भूमी डोंट वरी, उघड. तेव्हा भूमी ते गिफ्ट उघडते आणि त्यातलं गिफ्ट बघून ती खूप घाबरते आणि तो बॉक्स आता ती मागे फेकून देते. आणि सगळेजण भूमीकडे पाहतच राहतात. भूमी, अगं काय झालं? भूमीला फार मोठा धक्का बसलेला असतो, ती बघतच राहते. त्याच वेळेला आता आजी म्हणते की अरे आकाश, हे काय आहे? हे काय गिफ्ट दिलंयस तू त्या भूमीला? असं म्हणून आता सगळेजण बघायला लागतात. आणि पौर्णिमा आता किती किती हसायला लागते आणि म्हणते की बघ, हेच आहे तुमचं नात्याचं भविष्य, हेच आहे तुमचं नातं. आकाश, आज तू भूमीला जे काही दिलंयस ना, तेच तुमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि हो, तुम्ही माझ्या स्वप्नांची जशी राखरांगोळी केलात ना, माझ्या नवऱ्याची आणि माझ्या या सगळ्या स्वप्नांची, तेच तुमच्या वाट्याला येणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला समजलं पाहिजे होतं की या गोष्टी घडल्या पाहिजेत, म्हणूनच तुम्हाला सगळं काही सुचेल. आणि हो, हेच तुमच्या वाट्याला आज येणार. तुम्ही जे माझ्या बाबतीत केलं आहे ना, तेच तुमचं होणार आणि तेच तुमच्या नात्याचं भविष्य. भूमी, नीट बघून घे. आजच्या दिवशी तुझ्या या प्रेमाची आणि तुझ्या या संसाराची राख झालेली आहे. तसंच गिफ्ट तुला मिळालेलं आहे. त्यामुळे काही झालं तरीही हे गिफ्ट हे तुला मिळालं आहे, त्याची तुला चांगलीच खबरदारी घेतली पाहिजे आणि डोळ्यात तेल घालून तुला लक्ष ठेवलं पाहिजे. काही झालं तरीही तुला आता या सगळ्यातून मुक्तता नाही. तुला अशाच प्रकारे त्रास सहन करून घ्यावा लागणार आहे. काही झालं तरीही तुला याच्यातून सुटका नाही. ही राख आहे ना, ही राखच तुमच्या नात्याचं भवितव्य आहे. असं म्हणून आता ती खूप हसत असते आणि पौर्णिमा खूप खुश झालेली असते. अगदी वेड्यासारखी जोरजोरात ती हसत असते. तेवढ्यातच आता इथे तिला मानसी म्हणते की अगं काय आहे हे पौर्णिमा, अगं कशी असतेस तू? काय झाले तुला? बघ ना, भाऊजींनी किती सुंदर गिफ्ट दिलंय ताईला ते, आणि तू अशी हसतेस काय, बघ तरी. असं म्हणून ती तिला आता बघायला सांगते. त्याच वेळेला पौर्णिमाला ते आता धक्का बसतो, कारण पौर्णिमाला हे सगळं पडलेलं एक दिवसाढवळं स्वप्न असतं. समोर बघते तर भूमी खूप खुश असते आणि भूमीच्या हातामध्ये तो छोटासा पुतळा असतो, कपल स्टॅच्यू असतो. ते पाहून आता भूमी म्हणते की आकाश खरंच खूप सुंदर आहे आणि ती खुश झालेली असते. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला इथे आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की रागिनीनेच हा सगळा पौर्णिमाचा डाव उलटवलेला असतो. आता तिथे रागिनी आलेली असते आणि ते गिफ्ट चेंज करत असताना रागिनी येते आणि म्हणते की हे अरे काय करतोयस तू मुला हे? तेव्हा तो म्हणतो की काही नाही. मग ती म्हणते की मला कळलंय तू काय करतोयस ते. तू वेगळं गिफ्ट चेंज करतोयस. अरे तुला कळतंय का की या सगळ्यामुळे काय होऊ शकतं ते? अरे मुला, तुझी नोकरी जाऊ शकते, तुझं शिक्षण सुरू असेल, नोकरी जाईल, तुझ्यावरती गुन्हा दाखल केला जाईल, हे सगळं गिफ्ट वगैरे असं चेंज करतोयस. त्यामुळे तुझ्या भविष्यावर किती परिणाम होईल याचं कळतंय का? अरे तू घरात कमवता असशील, पण तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुला पोलिसातही दिलं जाऊ शकतं, जेल होईल तुला. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मॅडम, नाही, प्लीज तुम्ही कोणाला काही सांगू नका, हवं तर हे पैसे तुम्ही घ्या, पण प्लीज. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, हे बघ, हे पैसे वगैरे मला नको आहेत, ते तुझ्याचकडे ठेव, परंतु अशी गोष्ट करू नकोस. तो म्हणतो की मॅडम, मला तुमच्याच इथून करायला सांगितलेलं होतं. तेव्हा रागिनी म्हणते की हो, आलंय माझ्या लक्षात, ठीक आहे, परंतु आता अशी कुठलीही चुकीची गोष्ट करू नकोस आणि पहिले ते पार्सल बदल. जे काही आहे ना, जे तुला ऑर्डर केलं आहे ना, त्याचप्रमाणे पार्सल दे आणि ज्याने कोणी सांगितलं ना तेच पार्सल त्याला जाऊन दे. काही झालं तरीही. आणि ही जी बॅग आहे ना, ती दे माझ्याकडे, मी बघते याचं काय करायचं ते. असं म्हणून ती राखेची पिशवी घेते आणि सगळा हा प्लॅन इथे पौर्णिमाचा रागिनीनेच उलटवून टाकलेला असतो. आणि इथे आकाश आणि भूमीचं प्रेम बघून तिला आनंद झालेला असतो. तर आता भूमी म्हणते की आकाश खरंच खूप छान आहे, हे खरंच मला खूप आवडलं. तेव्हा मग आजी म्हणते की हो गं भूमी, खरंच खूप छान गिफ्ट मिळालं आहे तुला. आणि हो आकाश, माझा नातू इतका रोमॅन्टिक असेल असं मला वाटलं नव्हतं. काय गं मनू, ते काय रोमॅन्टिक का काय तेच म्हणतायत ना? तेव्हा मग आता मनू येते आणि म्हणते की हो हो, अगदी आजी बरोबर बोललात तुम्ही, रोमॅन्टिक. आणि खरं तर जिजू ना खूपच रोमॅन्टिक आहेत आणि हे सगळं जे काही येतं ना, तो विचार हा डिवाईन प्रेमातूनच येतो आणि म्हणूनच त्यांचं प्रेम हे अगदी सुंदर आहे आणि म्हणून आकाश भाऊजींना असं गिफ्ट सुचू शकतं, असं म्हणून मानसी त्यांच्या प्रेमाचं कौतुक करत असते. आणि हे मात्र पौर्णिमाला पावलं जात नसतं. पौर्णिमा ही तिथून उठते आणि ती बाहेरच्या दिशेला जायला निघते. तिचा प्लॅन कसा फिसकटला हे सगळे तिला पाहिजे असते. त्याच वेळेला आता भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघतच असतात. भूमीला ते गिफ्ट फारच आवडलेलं असतं. त्यानंतर आता इथे पौर्णिमा ही बाहेर येते आणि पौर्णिमा म्हणते की काय झालं, कुठे उलटला तो माणूस आणि माझी पिशवी होती ती कुठे टाकली त्याने. म्हणून आता पौर्णिमा तिथे बघायला जाते तर ती राखेची पिशवी ही बाहेरच ठेवलेली असते. मग आता पौर्णिमा म्हणते की साला हा माणूस, त्याने माझ्याकडून पैसे पण घेतले आणि माझ्याकडून कामही नाही करून घेतलं, माझी ही पिशवी इथे अशीच टाकली. असं म्हणून आता पौर्णिमा ही ती पिशवी जोरात वर उडवून टाकते आणि त्यामधली जी राख आहे ती पुन्हा आता त्या पिशवीमधून बाहेर येऊन ती पुन्हा बाहेर पडते. त्याच पौर्णिमाची मात्र खूप चिडचिड होत असते
त्यानंतर आता इथे रागिनी येते आणि आवाज देते, 1 मिनिट पौर्णिमा थांब. त्यावेळेला आता पौर्णिमा ही उभी असते आणि मग पौर्णिमा म्हणते की काय झालंय, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, तुझ्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू आहेत ना ते मला सगळे काही समजतायत, परंतु प्लीज हे तुझे जे काही विचार आहेत ना ते डोक्यातले काढून टाक. अगं तू जे काही करतेस ना ते खूप चुकीचं करतेस. अगं आकाश भूमीला आजच्या दिवशी, आजच्या चांगल्या दिवशी गिफ्ट देत होतास आणि तू हे सगळं काय करत होतीस? तू त्याच्यामध्ये राग घालत होतीस आणि हे सगळं करून काय मिळणार होतं मला सांग? की ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला काय उत्पन्न होणार होतं? तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, हे सगळं तुम्ही बोलताय का? अहो तुम्हीच या सगळ्याच्या मुळाशी आहात. खरं तर तुम्हीच तर मला या वाटेवर बोट पकडून चालायला शिकवलत ना. ही वाईटाची वाट ही तुम्हीच तर मला दिलीत आणि तुमच्याच तर साथीला मी या सगळ्या गोष्टी शिकले. आणि आज तुम्ही मला सांगताय की हे करू नको, ते करू नको. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही आता मला समजवताय, परंतु मला काही आता त्याचा फरक पडत नाही. कारण मला आकाश आणि भूमीचं वाईट झालेलं बघायचं आहे. माझा नवरा त्या आकाश भूमीमुळे गेला आहे, मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही. तेव्हा मग रागिनी समजवते की हे बघ पौर्णिमा बाळा, मला तुझं दुःख समजतंय, परंतु अगं या वाटेला नको जाऊस. अगं या चुड्याच्या वाटेला जाऊन तुझ्या हाती काही लागणार नाही आहे. माझी बघतेस ना काय अवस्था झाली आहे. अगं मी कुठलीच राहिलेली नाही आहे. मी आता माझ्या माणसात असूनही नसल्यासारखीच आहे. त्यामुळे तू आता तुझ्या वाटेला जे काही आहे ते गमावू नकोस. त्यामुळे ही वाट सोड आता. चांगल्या गोष्टी मनात आण. कोणाचाही वाईट आता विचार करू नकोस. जे काही आहे ते चांगलंच चालू आहे असं म्हण. आणि हो, तू आता त्या आकाशभूमीच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला लाग. म्हणजे तुझ्या मनामध्ये वाईट विचारच येणार नाही आणि दुःख वाटणारच नाही. तेव्हा मग ती म्हणते की नाही, त्या आकाश आणि भूमीच्या प्रेमामध्ये मला स्वतःचं सुख शोधायचं नाही. मला कायम त्यांच्या दुःखामध्ये स्वतःचं सुख शोधायचं आहे. काही झालं तरीही त्या आकाश आणि भूमीचं प्रेम मी यशस्वी होऊ देणार नाही. मला त्यांच्या वाटेमध्ये कायम काटेच पेरायचेत आणि काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी पॉसिबल करायच्याच आहेत. आणि तुम्ही ना मला आता शिकवू नका आणि मला तुमच्या तत्त्वज्ञानाची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ बाळा, हे तत्त्वज्ञान नाही आहे. अगं अनुभवातून आलेलं शहाणपण आहे हे. मग पौर्णिमा म्हणते की मला तुमचं शहाणपण वगैरे काही नको आहे. तुम्हाला जे काही वागायचं आहे ना तुम्ही करा. अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ज्या व्यक्तीने तुमच्या मुलाला अशी अवस्था केली, तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर नेलं आहे कायमचं, आणि त्यासाठी तुम्ही मला सांगताय की बदल. म्हणजे या सगळ्या वाटेवरून तुम्ही मला बाजूला व्हायला सांगताय, परंतु काही नाही. ज्या वाटेला तुम्ही बोट ढालून मला चालायला शिकवलेत ना त्या वाटेवरच मी चालणार. आणि काही झालं तरीही तुम्ही ती वाट सोडली असेल, परंतु मी ती वाट कधीही सोडणार नाही. मला काही झालं तरी आकाश आणि भूमीचा सूड उगवायचा आहे म्हणजे आहे. तुम्ही माझी साथ दिली नाहीत ना तरीही. असं म्हणून आता पौर्णिमा ही तिला बोलून निघून जाते आणि रागिनी ही उभीच असते. म्हणते की अगं असं नाही करायचं आहे, प्लीज असं काही करू नकोस. आणि जर एक गोष्ट लक्षात ठेव, तू प्रत्येक वेळेला आकाश आणि भूमीचं वाईट करायला बघत असशील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तू जर असाच त्रास देणार असशील तर प्रत्येक वेळेला ही रागिनी ही तुमच्यामध्ये भिंत बनून उभी राहील, लक्षात ठेव. असं रागिनी आता तिला जोरातच चॅलेंज देते आणि पौर्णिमा काही न बोलता तिकडून आता रागानेच निघून जाते. तर आता इथे पौर्णिमा ही काहीच ऐकायला तयार नसते, म्हणून रागिनी हतबल झालेली असते की कसं पौर्णिमाला समजवू. त्याच वेळेला इथे आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी ही देवी योगेश्वरी समोर हात जोडून उभी असते, परंतु तिला खूप त्रास व्हायला सुरुवात झालेली असते. तिच्या पोटामध्ये खूप कळ येत असते. त्याच वेळेला ती पौर्णिमाला म्हणजेच बाजूने जात असलेल्या पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा प्लीज मला मदत कर, प्लीज मला वाचव. असं म्हणून ती तिच्याकडे गयावया करत असते, परंतु पौर्णिमा ही तिच्याकडे जराही लक्ष देत नसते. पौर्णिमा म्हणते की नाही, मी अजिबात तुझ्याकडे बघणार देखील नाही आणि हो, तुला मी मदतही करणार नाही. तुझी हीच अवस्था झाली पाहिजे आणि तू हेच डिझर्व करतेस. काही झालं तरीही तुला मी अजिबात मदत करणार नाही. तुझीच अशीच हालत झाली पाहिजे. असं आता इथे पौर्णिमा ही तिला शाप देत असते. तिच्या अशा काळातही तिला वाईट त्रासातही पौर्णिमा ही तिला मदत करायला तयार नसते, परंतु भूमीला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. भूमी म्हणत असते की प्लीज पौर्णिमा माझी मदत कर. परंतु तिथे आता रागिनी येते आणि रागिनी येऊन पौर्णिमेच्या जोरात कानाखाली वाजवते आणि पौर्णिमा ही तिथेच गप्प उभी असते. कारण रागिनीला तिचं हे वागणं अजिबातच आवडलेलं नसतं. मग आता भूमीजवळ पौर्णिमाला बाजूला करतच रागिनी ही भूमीजवळ जाते आणि म्हणते की भूमी काळजी करू नकोस. आणि इथे आता भूमी ही चक्कर येऊन खाली पडणार, तिला दुखत असतं. तेवढ्यातच रागिनी येते आणि तिला सावरते. त्यानंतर आता आकाश हा भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. तेव्हा मात्र भूमीचे डॉक्टर त्या म्हणत असतात की अगदी योग्य वेळेवर या देवासारख्या तुमच्यासाठी धावून आल्या आणि त्यांनी तुमचा आज जीव वाचवलेला आहे.
नाहीतर तुमच्या जीवाला खूप मोठा धोका होता, असं आता इथे रागिनीच्या बाबतीत डॉक्टर म्हणत असतात. आणि मग रागिनी हात जोडून म्हणते की डॉक्टर, तुम्ही देखील भूमीचे खूप चांगले उपचार केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, असं म्हणून ती आभार मानत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी विचार करते की या खरंच बदलल्या आहेत का? मला या गोष्टींचा विचार करावा लागेल, असं भूमी आता तिथे म्हणत असते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.